नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर पंचायत समिती कार्यालयावर तालुक्यातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी 17 फेब्रुवारी रोजी मोर्चा काढला होता। या मोर्चामध्ये महिला मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या होत्या। शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या मान्य होण्यासाठी त्र्यंबकेश्वर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। दरमहा 7 तारखेला मानधन मिळावे, वर्षाला 2 गणवेश मिळावे, दरवर्षी करारपत्र करून घेणे बंद करावे, दर दिवाळीला बोनस म्हणून 5,000 रुपये देण्यात यावे, अशा विविध मागण्यांचा समावेश दिलेल्या निवेदनातून करण्यात आला। या मोर्चामध्ये वसुंधराताई कराड, कल्पनाताई शिंदे, मीराबाई सोनवणे, संतोष मोंढे, बाळासाहेब पालवे यांच्यासह तालुक्यातील शालेय पोषण आहार कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता मुक्ताराम बागुल, नांदगाव। आमच्या ज्या प्रामुख्याने मागण्या आहेत का गाव कमिटीची सर्व पोषण आहार कर्मचाऱ्यांना दादागिरी करते आणि त्यांच्या फेवरमधली जी लोक आहेत ती भरण्याचा प्रयत्न करते। यांनी 10-10, 12-12, 25-25 वर्षे काम केलं, त्यांना अचानक उचलून अगदी तांदळाच्या खड्यासारखं बाहेर फेकलं जातं आणि त्यांच्या मर्जीतली माणसं भरली जातात आणि मुख्याध्यापकही त्यांना साथ देतात। तर हे सगळं थांबलं पाहिजे याच्यासाठी आणि 2 गणवेश आम्हाला असले पाहिजे याच्यासाठी आम्ही पंचायत समितीवर मोर्चा घेऊन आलो होतो। आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या म्हणजे शासकीय शाळेमध्ये उपस्थिती वाढावी यासाठी मध्याह्न भोजन ही योजना चालू आहे। मात्र त्यासाठी काम करणाऱ्यांना अगदी नगण्य म्हणजे 2,500 महिन्याला मानधन मिळतं। ते देखील गाव कमिटी त्यांच्यावरती दादागिरी करणार, शिक्षक दादागिरी करणार, मुख्याध्यापक दादागिरी करणार, हे सगळं बंद झालं पाहिजे। म्हणजे शासनाकडे आपण संघटनेने मागणी केल्यानंतर गट विकास अधिकाऱ्यांनी त्यांचा कामगारांचा तसंच काही गंभीर गुन्हा असला तर चौकशी करून काढण्याचा अधिकार दिलेला। मात्र त्यांना शाळा स्वच्छ करा, टॉयलेट साफ करा, अनेक प्रकारची कामं करायला लावतात। त्यांना वेळेवर मानधन दिलं जात नाही, त्यांना इंधन बिल आणि भाजीपाला बिल हे दिलं जात नाही। जर भाजीपाला कामगारांनी आणायचा ठरवला तर शिक्षक म्हणतात एवढं तेल घाला, एवढं शेंगदाणे घाला, हे पण घातलं पाहिजे, ते पण घातलं पाहिजे, म्हणजे ज्याही अनावश्यक वस्तू आहेत त्या घालायला लागतील। आणि शिक्षकांनी खर्च करायचं ठरवल्यानंतर आज तिखट नाही चालवून घे, आज बटाटा नाही चालवून घे, म्हणजे अशा प्रकारची दुय्यम वागणूक दिली जाते आणि ह्या कामगारांना काहीच परवडत नाही। उलट पूरक पोषक आहार द्यायच्या वेळेला म्हणजे शेंगदाण्याचा लाडू द्या, काहीतरी स्वीट द्या, दर सणाला स्वीट द्या, हे चुकीचं आहे। त्यांना मानधन पण मिळालं पाहिजे त्यांच्या कष्टाच्या मोबदल्याप्रमाणे आणि दिवाळीला बोनस मिळाला पाहिजे। त्याचप्रमाणे त्यांची कायम नियुक्ती असली पाहिजे, कायम काम करण्याचं त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे। एवढं बोलते मी थांबते।